काय रिलायन्स इंडस्ट्री सगळ्यात मोठा बेनिफिशरी आहे US इंडिया ट्रेड डीलचा. काल रात्री ट्रम्पनी ट्रूथ सोशलवरती 500 बिलियनचा इम्पोर्ट इंडियानी करावा अशी अनाउन्समेंट केली आहे. 25% पासनं 18% इम्पोर्ट ड्युटी स्लॅश केली आहे. पण 500 बिलियन काय इंडिया इम्पोर्ट करू शकतो? ह्याच्यात सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट व्हेनेझुएलन क्रूड असणार आहे. कारण की आपण बघितलं आहे की व्हेनेझुएलाच्या व्हेनेझुएलन ऑइलवरती कब्जा थोडेच दिवस पहिले USनी मांडला. आता ट्रम्प चावू इच्छित आहे की व्हेनेझुएलन क्रूड एक्सपोर्ट झाला तर तो फक्त बेनिफिट्स त्याला मिळतील. आणि जगभरात एक अशी रिफायनरी आहे ज्याचा सगळ्यात मोठा व्हेनेझुएलन ऑइल प्रोसेस होऊ शकतो, ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची. आणि एक कंट्री आहे जे व्हेनेझुएलाचं ऑइल इम्पोर्ट करते, पण सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज ह्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशरी असू शकतो. म्हणून हा इम्पोर्ट सध्या तरी मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये होईल. ह्याच्यात इंडियन ऑइल आणि BPCLच्याकडे इतकी मोठी कॅपॅसिटी नाही आहे. ते पण इम्पोर्ट करू शकतात, पण इतकी मोठी कॅपॅसिटी आणि त्याच्या लिंक्ड जे काय स्टोरेज फॅसिलिटी, शिपिंग एक्सेट्रा आहे त्याची एक्सपर्टीज त्यांच्याकडे नाही आहे. ती एक्सपर्टीज फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. म्हणून आता हा जो ॲस्पेक्ट आहे त्याचा मोठा बेनिफिशरी रिलायन्स असणार आहे. दुसरा बेनिफिट असू शकतो, ट्रम्प हे मागू शकतो की डिफेन्स डील जी आपण रफेलच्या बरोबर सेकंड टाईम करतो आहे, फायटर विमान घ्यायची, ते पण एक ॲस्पेक्ट असू शकतं जे ट्रम्प बोलेल की आमचे फायटर विमान घ्या. F-35 जे आहेत ते ट्रम्प बोलू शकतो की तुम्ही खरीदून घ्या. पण ह्याच्यात एकच मोठा कॅच आहे, F-35 आज पाकिस्ताननी पण खरीदली आहे. काय इंडिया ॲग्री करेल घ्यायला? तुम्ही सांगा. ही डील ऑइल आणि डिफेन्सची असणार की फक्त ऑइलची?